नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय। ॲडव्होकेट रणजित जाधवराव। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे वडील लखुजी जाधवराव यांचे वंशज ॲडव्होकेट रणजित जाधवराव यांनी 24व्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी केले। 20 डिसेंबर रोजी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। फक्त आणि फक्त ज्येष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील यांच्या विनंतीला मान देऊन आपण आले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। मला हा कार्यक्रम आवडला असून पुढील वर्षीच्या 25व्या रौप्य महोत्सवास आपण नक्कीच येऊ असे अभिवचन देऊन त्यांनी अध्यक्ष महादेव घरत यास महाड येथे येण्याचे आमंत्रण केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण। लोकप्रिय लोकनेते सन्माननीय भोईर साहेब, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन ज्यांनी या आजच्या उपक्रमाचं क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलंय, त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय महादेवजी घरत साहेब, उपाध्यक्ष मनोजजी पडते, असोसिएशनचे खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सचिव दिलीपजी तांडेल, क्रीडा प्रमुख भरतजी म्हात्रे, आमचे मित्र मिलिंदजी खारपाटील साहेब, माझ्याबरोबर महाडवरून आलेले सर्व सन्माननीय कोल्हापूर तालुक्यातले माझे मित्रवर्य, उपस्थित पत्रकार, पालक, सर्व सहभागी खेळाडू, आज ज्यांचा सत्कार द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत होते, सर्व सत्कार मूर्ती आणि ग्रामस्थ, वास्तविक खार पाटील साहेबांनी मागचा आठवडाभर मला ती विनंती करतात सर, कालपर्यंत मला शक्य नव्हतं, पण तुमच्या खार पाटलांमुळे असं काय झालं की प्रकाश कदम आमचे पत्रकार साहेब, आमचं शिवतेज म्हणून दैनिक होतं, त्याचे प्रकाश कदम पत्रकार। आजची सकाळची घटना सांगतो घरत साहेब, महाड सोडून दासगाव बाणगाव पर्यंत तो माणूस गेला एसटीत बसून पुढे, त्याला मी माघारी बोलवलं आणि त्याला परत घेऊन मी इथपर्यंत आलोय। कामाच्या निमित्ताने दिलेलं असं माझं स्पष्ट मत आहे। त्यातूनच बघा, राजकारणात नेतृत्व उभं राहत असतं, म्हणजे समाजात वावरत असतं, सामाजिक उपक्रम करत असतं। साहेब, आपलं हे जाणते पण मला मनापासून भावलं। बघा, देश ही कर्तृत्वान नागरिकांचा सत्कार करत असतो। कर्तृत्वाला संधी मिळणं, संधीचं सोनं होणं आणि त्यात सिद्ध झालेल्या कर्तृत्वाला सन्मान मिळणं ही एक सामाजिक गरज आहे। मात्र मला स्टेजवर बरेचसे तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केला आहे। जय असो पराजय असो, आज इथं असंख्य क्रीडा होणार आहेत, संधी देण्याचं काम द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केलेलं आहे। सामाजिक वेगळ्या अर्थाने साहेब, जरा आजची राजकीय परिस्थिती राज्याची बघितली की सगळा कार्यकाळ बघितला, कुठं ना कुठं तरी त्या इतिहासामध्ये त्याच्या पाऊलखुणा दिसतात। आपला फार वेळ मी घेत नाही, मात्र
द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन हा जो काही उपक्रम राबवतोय त्याच्या मला मनापासून शुभेच्छा. गरज साहेब यांचं आपलं साहेब कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपणास मी विशेष करून महाडला या निमित्ताने आमंत्रण करतो. पहिल्यांदाच आपली भेट झाली. खार पाटील साहेबांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.